जालन्यामध्ये एक डीवायएसपीने आंदोलनकर्त्याला कमरात लाथ घातलेली, काय वाटतं याच्यावरती? खरं तर चुकीचं आहे. असा अधिकार कुठल्याही गृहविभागाला आणि गृहविभागाच्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना दिलेला नाही. परंतु खरं तर PCR मध्ये असणाऱ्या आरोपींना सुद्धा मारहाण करण्याचा अधिकार नाही. परंतु हे आंदोलनकर्त्याला घेऊन जात असताना डीवायएसपीने पाठीमागून लाथ घातली ही खरं तर महाराष्ट्राच्या मातीला काळिमा फासणारी आणि लोकशाहीला काळिमा फासणारी घटना मी काल बघितलं. अतिशय निंदनीय आहे. हे अतिशय चुकीचं आहे. असं नेमकं काय त्या डीवायएसपीच्या मनात आलं आणि त्यांचे काय वैर असेल हेच त्या दोघांनाच माहीत, की इतकं फिल्मी स्टाईलने त्यांनी पळत जाऊन पाठीमागून अशी उडी मारून लाथ घातली. ते पूर्ण महाराष्ट्रभर सध्या व्हायरल झाले. अतिशय चुकीचं आहे आणि एक अतिशय म्हणजे घाणेरडं कृत्य त्यांनी केलं आहे. तुम्ही आरोपी नसताना एखादा आंदोलक तो काही आरोपी नाही, त्यांनी काही एखादं चुकीचं कृत्य केलेलं नाही, कुठेतरी त्याला स्वतःला न्याय मागण्यासाठी ते आंदोलन करतात, तिथं आंदोलन करण्यासाठी आलं, तुम्ही त्याला घेऊन चालले आणि त्याची जर कमरात लाथ घालत असाल तर अत्यंत चुकीचं आहे. अशा अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि खरं तर अशा अधिकाऱ्यांना खरं तर चांगला जरब बसली पाहिजे की येणाऱ्या काळात अशी चुकीचे कृत्य कुठल्या अधिकाऱ्यांनी केले नाही पाहिजे. या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्याकडे निवेदन किंवा काही चर्चा करणार आहात का? नक्कीच मी 1-2 दिवसात मुंबईला गेल्याच्या नंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांच्यासोबत चर्चा करून अशा महाराष्ट्रातील असे अनेक अधिकारी आहेत यांच्या अशा चुकीच्या कृत्याला आळा घालण्यासाठी तुम्ही काहीतरी कठोर पावले आणि ठोस पावलं उचलण्याचं काम करावं अशी मागणी करणार आहे.